नमस्कार मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर एक मॅनिफेस्टेशनची टेक्निक एक खूप पॉप्युलर झालेली आहे. त्या टेक्निकचं नाव आहे 369 मॅनिफेस्टेशन टेक्निक. आता अनेक लोक ही टेक्निक वापरतात आणि म्हणतात की यामुळे आमची इच्छा पूर्ण होण्यास मदत झाली किंवा आमची इच्छा पूर्ण झाली. पण खरंच 369 टेक्निक ही काम करते का? ही टेक्निक करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? दिवसातून किती वेळा लिहिलं पाहिजे? किती दिवस करायचा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त 3, 6 आणि 9 वेळा लिहिल्यामुळे, म्हणजे 3, 6 आणि 9 वेळा लिहिल्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी समजून घेऊया की 369 टेक्निक म्हणजे नेमकं काय. आता ही एक मॅनिफेस्टेशनची रायटिंग टेक्निक आहे, म्हणजेच लिहिण्याची टेक्निक आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छा या सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री झोपण्यापूर्वी 9 वेळा एका डायरीमध्ये लिहाव्या लागतात. आता याचाच अर्थ काय? तुमची एक इच्छा तुम्ही सकाळी 3दा लिहिली, दुपारी 6 वेळेस लिहिली आणि रात्री 9 वेळेस लिहिले. म्हणजेच एका दिवसामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेवर 18 वेळा कॉन्शियसली फोकस करता. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की या टेक्निकमध्ये फक्त शब्द लिहिणं महत्त्वाचं मानलं जात नाही. तर शब्द लिहिण्यामागचा जो उद्देश आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. तो उद्देश नेमका काय आहे? तर तुमचा फोकस, तुमच्या फिलिंग्स आणि तुमच्या इच्छेबद्दलची मानसिक अवस्था या ठिकाणी महत्त्वाची ठरते. ज्यावेळेस तुम्ही एखादी ॲफर्मेशन्स लिहितात किंवा एखादी इच्छा ही पॉझिटिव्ह ॲफर्मेशनच्या स्वरूपात लिहितात, त्यावेळेस फक्त लिहिणं महत्त्वाचं नसून ती इच्छा जगणं किंवा त्या इच्छेनुसार आपली फिलिंग तयार करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणूनच ती बद्दलची मानसिक अवस्था किंवा त्या इच्छेबद्दलची भावना, त्याचा फोकस हा खूप महत्त्वाचा ठरत असतो. आपण दिवसभर अनेक विचार करत असतो. काही विचार आपल्याला जाणीवपूर्वक येतात, तर काही विचार आपल्या मनामध्ये सतत चालू असतात. जेव्हा आपण एखाद्या विचारांची वारंवार पुनरावृत्ती करतो, वारंवार रिपिटेशन्स करतो, तेव्हा त्या विचाराकडे आपलं लक्ष हे परत परत जायला लागतं. आणि म्हणूनच 369 टेक्निकमध्ये एकाच इच्छेवर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. आता यामुळे तुमचा माइंडसेट त्या इच्छेच्या दिशेने अधिक फोकस्ड व्हायला लागतो. पण लक्षात ठेवा, 369 ही काही जादुई टेक्निक वगैरे नाही आहे. या टेक्निकचा मुख्य फायदा आहे की तुम्हाला क्लॅरिटी देणं, तुमचा फोकस क्लिअर करणं आणि त्या फोकसवर कन्सिस्टन्सी ठेवायला मदत करणं. आता 369 टेक्निक ही वापरायची कशी? आता आपण हे स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप नंबर 1, सर्वात आधी तुमची एक इच्छा निवडा. एकच निवडा. कारण जर 100 इच्छा निवडल्या तर 100 ठिकाणी तुमचं मन भरकटेल. त्याच्यामुळे ही टेक्निक त्या ठिकाणी परफेक्टली काम करू शकत नाही. त्यामुळे एकच इच्छा निवडा. ज्या इच्छेवर तुम्हाला वाटतं की हो, ही इच्छा माझी पूर्ण होऊ शकते किंवा मी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तेवढा कॅपेबल आहे. तर अशी एक इच्छा निवडा. सर्वात आधी ती इच्छा धरून एक स्पेसिफिक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तयार करा. म्हणजे समजा तुम्हाला आर्थिक प्रगती करायची असेल, तर मला पैसे मिळू दे, मला पैसे मिळू दे असं लिहिण्याच्या ऐवजी असं लिहा की मी सातत्याने माझं उत्पन्न चांगल्या प्रकारे निर्माण करत आहे आणि आर्थिकदृष्ट्या मी समृद्ध होत आहे. असं एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन हे इच्छेनुसार तयार करा. स्टेप नंबर 2 म्हणजे सकाळी 3 वेळा ही इच्छा लिहा. सकाळी उठल्यानंतर तुमचं ॲफर्मेशन हे 3 वेळा लिहा. घाईघाईने लिहू नका. लिहिताना त्या वाक्याकडे लक्ष द्या, त्या वाक्यावर फोकस करा. आपली इच्छा डायरीमध्ये लिहिणं हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की ती इच्छा लिहिताना, ते पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स लिहिताना त्या भावनेत जगा. जसं काही ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे, जे तुम्हाला पाहिजे आहे ते मिळालं आहे. ते मिळाल्यानंतरचं जे काही जी भावना असते, जी फिलिंग असते ना, त्या फिलिंगमध्ये जगणं हे गरजेचं असतं. स्टेप नंबर 3 म्हणजे ही हे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तुम्हाला दुपारी 6 वेळा लिहायचे आहेत. जे आपण सकाळी 3 वेळा लिहिले तेच दुपारी 6 वेळा लिहा. आणि स्टेप नंबर 4, रात्री हेच ॲफर्मेशन्स तुम्हाला 9 वेळा लिहायचे आहेत. आता इथे एक छोटासा बदल करा. ते म्हणजे काय, तर लिहून झाल्यानंतर डोळे बंद करा आणि काही क्षणांसाठी असं इमॅजिन करा की तुमचे ती इच्छा जी तुम्हाला पाहिजे आहे किंवा जे तुमचं मॅनिफेस्टेशन ज्या गोष्टीसाठी करताहेत, ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे, ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे असं इमॅजिन करा आणि त्या पूर्ण झालेल्या अवस्थेत
तुम्ही काही काळ जगा. असं तुम्हाला कसं वाटेल, तुमच्या चेहऱ्यावरचा एक्सप्रेशन कसे असतील, तुम्हाला फिलिंग कशी येईल, तर त्या फिलिंगमध्ये जगा. जसं काही ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे, तर त्या फिलिंगमध्ये जगा. तो आनंद अनुभवा. ही हीच फिलिंग जास्त महत्त्वाची आहे. तुम्हाला कसं वाटेल, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा असेल, तुमच्या आयुष्यात काय बदललेलं तुम्हाला जाणवेल त्यावेळी, त्या भावनेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आता लोकं कोणत्या चुका करतात या टेक्निकमध्ये? तर पहिली चूक म्हणजे खूप साऱ्या इच्छा एकाच वेळी घेणं. आज पैसे, उद्या रिलेशनशिप, परवा जॉब, तेरवा काही बंगला, त्याच्यानंतर गाडी. तर असं केल्याने तुमचा फोकस हा विभागला जातो, तो डिस्ट्रॅक्ट होतो. त्याऐवजी एका स्पेसिफिक इंटेन्शनवरच तुम्ही काम केलं पाहिजे. दुसरी चूक म्हणजे फक्त शब्द लिहितात. ना त्याच्यात काही भावना जोडतात, ना काही मनापासून ते म्हणतात. काही लोकं फक्त 3, 6 आणि 9 वेळा लिहितात आणि झोपून घेतात. पण मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं. म्हणून लिहिताना शक्य तितका अटेन्शन ठेवा किंवा पॉझिटिव्ह इमोशन ठेवा आणि त्या फिलिंगमध्ये जगा. कारण मॅनिफेस्टेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे तुमची फिलिंग. आणि तिसरी चूक म्हणजे 2-3 दिवसात रिझल्ट्स अपेक्षित ठेवणे. आता 369 टेक्निक एकदा सुरू केली आणि 3 दिवसांनी म्हणायचं की काहीच झालं नाही, 1 आठवड्याने म्हणायचं की यार काहीच झालं नाही, काहीच होत नाही. तर असं करू नका. कोणत्याही मानसिक सवयीसाठी सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी ही खूप आवश्यक असते. म्हणून रिझल्ट लगेच अपेक्षित ठेवणं हे जरा चुकीचं होऊ शकतं. चौथी चूक म्हणजे ॲक्शन न घेणं. आता ही सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही समजा जॉबसाठी मॅनिफेस्टेशन करत असाल, तर जर तुमचा तयार नसेल, तर जॉबसाठी मॅनिफेस्टेशन करून काही फायदा नाही. त्याच्यामुळे ज्या इच्छेसाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन करत असाल, तर त्या इच्छेनुसार काही ॲक्शन स्टेप्स घेण्यास सुरुवात करा. समजा तुम्ही जॉबसाठी मॅनिफेस्टेशन करता, तर तुमचा रिझ्यूम तयार करा. तुमचा रिझ्यूम असेल तर तो अपडेट करा आणि जॉब ॲप्लिकेशन्स देखील करायला सुरुवात करा. बिझनेस वाढवायचा असेल, तर बिझनेससाठी ज्या काही ॲक्शन लागतात, ज्या काही गोष्टी असतात, मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे, तर त्या गोष्टींसाठी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. कारण मॅनिफेस्टेशनमध्ये ॲक्शनला दुसरा पर्याय नाही आहे. ज्याप्रमाणे मॅनिफेस्टेशनमध्ये फिलिंगला महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व हे ॲक्शनला दिलं गेलेलं आहे. म्हणून ॲक्शन इज मस्ट. ॲक्शन ही खूप महत्त्वाची आहे. आता प्रश्न येतो की 369 टेक्निक ही किती दिवस करायची? यासाठी काही एक स्पेसिफिक टाईम स्पॅन नाही आहे. पण तुम्ही ही प्रक्रिया 21 किंवा 30 दिवसांचा पर्सनल प्रॅक्टिस म्हणून करू शकता. म्हणून मी आधीच म्हटलं तुम्हाला की तुम्हाला एक अशी इच्छा निवडायची की जी तुमच्या आवाक्यात आहे, जी तुम्हाला वाटतं की येस, ही मी पूर्ण करू शकतो. अशा प्रकारची इच्छा जर निवडली आणि त्यानुसार जर तुम्ही ॲक्शन स्टेप्स घेतल्या, तर नक्कीच ती इच्छा 21 ते 30 दिवसात नक्कीच कंप्लीट होईल. उद्देश फक्त दिवस पूर्ण करणे नसून तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि फोकस तयार करणं याच्यावर जास्त फोकस तुम्हाला या टेक्निकमध्ये करायचा आहे. तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल, तर 21 ते 30 दिवसानंतरही ही टेक्निक तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. आता माझे काही प्रॅक्टिकल स्टेप्स या टेक्निकविषयी मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एक स्वतंत्र वही ठेवा, एक वेगळी नोटबुक ठेवा. 369 टेक्निकसाठी एक स्पेसिफिक नोटबुक वापरा आणि सकाळ, संध्याकाळ आणि सकाळ, दुपार आणि रात्रीच्या ज्या इच्छा आहेत 3, 6 आणि 9 वेळाच्या, त्या एकाच डायरीत लिहित चला. शक्यतो एक ठराविक वेळ ठरवून घ्या दिवसाची की त्या वेळेसच बसल्यानंतरच तुम्ही ती इच्छा लिहाल. सकाळी, दुपारी आणि रात्री जवळपास त्याच वेळेस केल्याने एक रुटीन तयार होण्यास मदत होते. आणि खूप मोठं पॅराग्राफ लिहिण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तयार करा. आणि ॲफर्मेशन तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते ॲफर्मेशन असं तयार करा की जशी ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे. तर एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन तयार करा आणि ही टेक्निक केल्यानंतर दिवसभर माझी इच्छा कधी पूर्ण होईल, कधी पूर्ण होईल याचा विचार करत राहू नका. एकदा करून दिलं, सोडून द्यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी करायचं, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन प्लॅन तयार करा. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही कोणतं पाऊल उचलणार आहात किंवा तुम्ही काय स्टेप्स घेणार आहात याकडे जास्त फोकस करा. आता सुरुवातीच्या प्रश्नाकडे आपण पुन्हा येऊया. ते म्हणजे 369 टेक्निक ही खरंच काम करते का? माझ्या मते याकडे जादू किंवा गॅरंटी म्हणून पाहण्यापेक्षा एक फोकस आणि माइंडसेट प्रॅक्टिस म्हणून बघणं हे अधिक योग्य राहील.
फक्त 3, 6 आणि 9 वेळा लिहिल्यामुळे बाहेरच्या जगात एखादी गोष्ट आपोआप घडेल अशी हमी देता येत नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयावर सातत्याने लक्ष केंद्रित करत असतात, तेव्हा तुमचे विचार बदलू लागतात आणि विचार बदलल्यानंतर तुमच्या भावना चेंज व्हायला सुरुवात होते आणि एकदा भावना चेंज झाल्या की त्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियसपर्यंत आरामात पोहोचतात आणि एकदा का गोष्ट सबकॉन्शियसपर्यंत पोहोचली तर बाहेरच्या गोष्टीसुद्धा तुम्ही त्या नजरेने बघायला लागतात, जेणेकरून तुमची इच्छा पूर्ण होण्यास तुम्हाला अजून मदत व्हायला लागते. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ॲक्शन घेणं हे सर्वात जास्त इथे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयावर सातत्याने लक्ष केंद्रित करता, तुमचे विचार हे बदलायला सुरुवात होते. तुमचे विचार एकदा बदलू लागले की तुमच्या भावना बदलतात. भावना बदलल्यानंतर तुमचे निर्णय बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ॲक्शनमध्ये हे बदल व्हायला लागतात आणि हे बदल तुमच्या परिणामांवर नक्कीच प्रभाव टाकत असतात. तर मित्रांनो, 369 टेक्निक म्हणजे ही काही जादूची कांडी नाही आहे. ही एक अशी पद्धत आहे जी तुम्हाला फोकस, इमोशन्स, कन्सिस्टन्सी आणि ॲक्शन या 4 गोष्टी एकत्र आणायला मदत करत असते. म्हणून आजपासून जर तुम्ही ही टेक्निक वापरायला सुरू करणार असाल, तर फक्त वहीमध्ये 3, 6 आणि 9 वेळा फक्त लिहू नका, तर त्या इच्छेबद्दल स्पष्ट व्हा. ती इच्छा का हवी आहे हे आधी समजून घ्या आणि तिच्याशी संबंधित पॉझिटिव्ह इमोशन अनुभवण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या इच्छेच्या दिशेने रोज काहीतरी ॲक्शन घ्या. कारण विचार दिशा देतात, भावना ऊर्जा देतात, पण ॲक्शन परिणाम निर्माण करण्याला मदत करत असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.